PVC मध्ये कन्वर्ट करा. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. तुम्ही एक्झिट करताना बाहेर लावलेला बोट वाचू शकता. ज्यांच्याकडे कॅमेरा तिकीट आहे त्यांनी फोटो काढत चला. एक्झिटचा रस्ता वेगळा आहे. फोटो काढत हा पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहेत. याला पिंपळपार असे म्हणतात, कारण हा जो दगडी कठ्ठा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा येथे एक पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाच आहे. अगदी कट्टा बांधतात नाही का? हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना वाकून या. पूर्वीचा मानव काय ग? आता आपण आधीच्या जगात आलो. आधीच्या 74 477 त्या झाडांची नंबरिंग आहे का? मग 74 काय? पूर्ण झाडं आहेत ती. पूर्ण झाड. अच्छा 74 अच्छा 477 मध्ये 74 झाड. अच्छा अच्छा कोकमाचं का? हा, म्हणजे कोकमचे झाड आहे. कोकमच्या फळापासून कोकम आगर किंवा कोकम सरबत तयार केले जाते. तसेच त्यांच्या बियांचे तेल काढून त्या तेलाचा वापर कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. तसेच त्याच्या फळाच्या सालीपासून कोकम म्हणजेच आमसूल तयार केले जाते. इथे अजगर दाखवला. सो आपण प्राचीन कोकणात हे म्युझियम आहे. आपण हे आपले गाईड्स आहेत, हे आपल्याला गाईड करतात आणि आपण ह्याची तिकीट 50 रुपये. आणि जर तुम्ही व्हिडिओ वगैरे काढताय, फोटो शूट वगैरे करताय तर त्याची 50 रुपये तिकीट आहे. तर मी 50 रुपये आणि ती माझी तिकीट 50 रुपये. आता हे आपल्याला गाडी करतील ह्याच्या काय हे बघा. परशुरामांची भूमी कोकण म्हणजे त्यांची भूमी आहे. हे भगवान परशुराम आपल्या पुराणात उल्लेख आला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वले, गवेरेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, मगर, सुसर यांसारखे प्राणी आपल्याला येथे पाहायला मिळतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभ्या नावाचा दगड मिळतो. त्या जांभ्या दगडाचा माझ्या भाषेत पाखाडी असे म्हणतात.
ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आली. तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत नव्हती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आता ती फक्त आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. सर्वसामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधल्या ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. पूर्वी पाखाड्या ग्रामदेवस्थेमध्ये जाण्यासाठी बांधलेला जातं, कारण की हा जांभा दगड महत्वाचा असतो तेव्हा. माहिती तुला माहिती होती का? बघितलं काय कोकण कोणी निर्माण केले? परशुराम. श्री परशुराम. वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये तिथला वनवासी कातो लोक बघ. राहत असतात. तिथे त्यामध्ये बघ. भिल्ल व कातकरी जातीचा समावेश होता. आम्ही ते कातकरी समाज दाखवलाय. तिथला का तो हरण मारतो वनवासी. वाघ नाही, हरण हरण नाही माणूस आहे तो. वनवासी. मला तर आला ना. मुळे पुढे जाणारी Sorry. मुलं आहेत. खूप जवळ गुहा दाखवली. या बाजूला गाव शिकार दाखवले. तो डुक्कर पकडून हे करतो. हे बघ वाघ पृथ्वी वाघ शिकार केलेली पण डुकराची. बघ. पहिला असे आपण डुक्कर मारायचे आपल्याकडे आणि डॉगला घेऊन जायचे स्पेशली मारण्यासाठी. हे चिरफळाचे झाड आहे. चिरफळाची फळे ही जंतुनाशके असतात. श्रीफळ. शेतकरी धान्य साठवण्यासाठी त्याचा वापर करतो. तसेच गरम मसाल्यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. तसेच माशाच्या करीमध्ये पण वापरले जातात. मला काय फळं येतात का त्रिफळची? श्रीफळ ना श्रीफळ. 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 त्रिफळ. जे आपण त्रिफळ बोलतो. ते बघ पालखी आपली संस्कृती यामध्ये होता. हे इकडे तुझी एक ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करत होते. गावातील गावकरी एकत्र येत असते. गावात 2 व्यक्तींची जर भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असते. तसेच गावातील सार्वजनिक कामे जशा पाखाड्या बांधणे, लाकडी साखव बांधणे ही कामे कोणी व कोठे करायची याविषयीचा निर्णय सुद्धा गावकरी येथेच बसून घेत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जातो व देवाचे दर्शन घेतो. पण आपल्याकडे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव पालखीमध्ये बसून तो प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव याचे नाते इतक्या जवळचे आहे की आपल्या एकमेकाकडे येणे जाणे असते. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं आहे. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध आहे. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचे स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजे आपण सुद्धा निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून आम्ही या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई. देवासमोर गाराणे घालतात. तसेच गाराणे आपण इथे ऐकणार आहोत. सर्वांनी हात जोडून उभं राहायचंय. महाकाली महासरस्वती प्रमुख पंचायतन बलरामदेव महाराजा. आज वय प्राचीन कोकण बघायला लांब लांबन पर्यटक आलेले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोपरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल. तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे, पण जी काय त्यांच्या मागा इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी उदाटी केला नसेल, कोणी देव घातला नसेल तर तू सीमेचा रखवाली हायस. तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि तिथं आलेला कोणत्या वेगळ्याला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. ह्यांची कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचं अडकलेलं असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोराटोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा.
त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. जुनं कोकण बघी आलेलं आहे. तसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन तुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील, ती सगळी हिंदीकडे वाटेला डोलं लांब असलेली असतील. या सगळ्यांना भेटायला जायची यांना बुद्धी नेर महाराजा. या सगळ्यांच्या वती नारळ देऊन तुला गावाला घालतावाय. हा नारळ नव्हता सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीत आणली असतील, कोण रेल्वेने आणला असेल, कोण एशीने आणला असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप पोचवलं महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात पुरा डोरात बरकत दे. हे वीरगळ आहे, वीर लोकांचे प्रतीक चिन्ह. आंबा तिथे कडक लक्ष्मी दाखवले. जे पोतराज लोक स्वतःला चापकाने फटके मारून घेतात त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात. ते खेळ दाखवण्यासाठी गावामध्ये येतात. तिकडे कोळी समाज दाखवला. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी ओढी घेऊन हे लोक खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करत असतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात, परंतु ते कुशलतेने होडी वल्हवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. बघ खेकडा, हे बघ होडी, खेकडा. हा बघ इथे खेकडा आहे. हा बघ इथून दिसलं. हा बघ इथं समोर दिसला ना, दिसला ना. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर धान्य मिळत असते. एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पाहिजे म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असते. इतक्या अल्प मोबदल्यात हे लोक समाजाची सेवा करत असत. या नाभिकाविषयी आमच्या लोकसाहित्यात एक मजेशीर वर्णन आढळले. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावामध्ये फेरफटका मारू. खोतांचं घर, जे गावाचे सर्वात मोठे गाव. सर्वात मेन माणूस असतो ना खोत. हे खोत आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान हा खोतांचा असते. खोत लोक गावचे प्रमुख असतात. गावातील न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असतात. ही खोतांची बायको आहे. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा हीच त्यांची मर्यादा होती. तिकडे खोतांची 2 मुले दाखवली. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहे. हा खेळ महाभारतामध्ये धर्मराज व दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात, शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व त्या सोंगट्या मागे पुढे सरकवून हा खेळ खेळला जातो. खेळणारे जर कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असते. इतका मजेशीर खेळ आहे. घराची रचना पहा. खोत जो उंचवट्यावर बसले त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीला बसतात. ती समोर आहे ती पडवी. सर्वसामान्य लोक पडवीला बसतात. खोतांच्या उजव्या बाजूला देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर, मागे आहे माझघर.
म्हणजेच पूर्वीची बेडरूम. छपराची रचना पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा गॅप मधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणात तुळस आहे. इकडे आणखी त्यांचे प्रकार लावले. सुपारी फोडतो ना त्याचे. आर्किटेक्टचे प्रकार बघितले का? किती मस्त आहेत ना.